झालो नाही. शेतकऱ्यांना माझी विनंती आहे, जातीचं आंदोलन असलं, धर्माचं आंदोलन असलं का आपण लोक एकत्र येतो, पण ज्यावेळी इकॉनॉमिकल क्रायसिस येतात फार्मरचं त्यावेळेस आपण एकत्र येत नाही. तुम्ही ताकद दिली, नागपूरचं आंदोलन यशस्वी झालं म्हणून राज्याचे मुख्यमंत्री दबले गेले. 2.5 तास डिस्कशन चाललं होतं. चटप साहेब होते, जावंदिया साहेब, मुख्यमंत्री शब्द मानायला तयार नव्हते, परंतु तिथं आम्ही हटलो नाही, पण आमच्या विरोधात षडयंत्र करण्याचा प्रयत्न केला. बॅगा आम्ही घेऊन गेलतो, त्या बॅगेत म्हणले पैसेच खाया गेलाय. आमची अवलाद पैसे खाणारी नाही, आमची अवलाद शेतकऱ्यांसाठी राबणारी आहे. 94ला माझा, बच्चू कडूचा आणि राजू शेट्टीचा सत्कार पुण्यामध्ये घेतला होता बुद्धिजीवीने. त्यावेळेस आम्ही आमदार, खासदार, मंत्री नव्हतो. सत्ता असली काय आणि गेली काय, सत्ता निर्माण करणारी माणसं आम्ही आहोत हे विसरता कामा नये. बांधवांनो, शेतकऱ्यांनो, आमची तुम्हाला विनंती आहे, तुम्ही असाच जर आमचा हौसला वाढवला तर महाराष्ट्राचं सरकार देखील आपला आणू शकतो आणि शेतकऱ्याची पोरं वर बसू शकतात. बांधवांनो, म्हणून आमचं तुम्हाला विनंती आहे, हिंदूमध्ये भेटला जातो, हिंदू हिंदू आम्हाला म्हटलं जातं, मुसलमानात भांडणं लावली जातात. अरे हिंदूची पोरं, जावंदिया साहेब, या देशात 11,000 IAS ऑफिसर आहेत, त्यात हिंदूची पोरं किती IAS ऑफिसर आहेत? या देशात 12,000 जज आहेत, त्या जजमध्ये किती पोरं आहेत? या देशात उद्योगपती आहेत, त्या उद्योगपतीमध्ये हिंदूची पोरं किती आहेत? किती जणाच्या घरांच्या हेलिकॉप्टर आहे? बच्चू कडूच्या घरी हेलिकॉप्टर नाही, जावंदिया साहेब तुमच्या घरी नाही, वामनराव चटप तुमच्या जावयाच्या घरी चॉपर नाही. हेलिकॉप्टर चॉपरची मालक कोण आहेत ह्याचा विचार आपण मंडळीने केला पाहिजे. म्हणून आमच्यासारख्या माणसाच्या हातात जर सत्ता दिली तर अजून शेतकऱ्याचं भलं होऊ शकतं का नाही? भलं होऊ शकतं का नाही?